राजचं 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं असतं. दोघांचा संसार सुखाचा असतो. त्याची पत्नीही खूप खुश असते राजसोबत. एक दिवस राज ऑफिसमधून घरी आल्यावर त्याची बायको घरी नसते. ती तिच्या मैत्रिणीकडे गेलेली असते. थोड्या वेळात ती येईल असं त्याला माहीत असतं. कारण रोज ती राज ऑफिसमधून आला की त्याला चहा करून देत असते. राजला वाटते की माझ्याशिवाय ती काहीच करू शकत नाही. मीच तिचं सगळं काही आहे. माझ्याशिवाय ती राहू शकत नाही. त्याला वाटते तिची आज गंमत करावी. म्हणून तो एका कागदावर लिहितो की मला आता तुझी गरज नाही. मला कंटाळा आलाय तुझ्या स्वभावाचा. मी घर सोडून जात आहे. मला शोधू नको. आणि तो ती चिठ्ठी फ्रीजवर चिटकवतो. त्याला माहित असतं की ती आली की अगोदर किचन मध्ये जाते. तो कागद चिटकवत असताना त्याला ती आल्यासारखे वाटते. म्हणून तो लगेच गडबडीने किचनच्या दरवाजाच्या मागेच लपतो. ती येते व नेहमीप्रमाणे चहा बनविण्यासाठी किचन मध्ये जाते. तर तिला समोरच कागद दिसतो. ती वाचते. राजला वाटतं तिला खूप वाईट वाटलं असेल. ती रडेल, दुःखी होईल. पण जेव्हा ती वाचते तिला खूप आनंद होतो. ती आनंदाने उड्या मारते. तिला काय करू आणि काय नाही असंच होतं. ती पटकन कोणाला तरी फोन करते व बोलते की आजपासून मी फ्री झाले. कोणाचंही टेन्शन नाही. मी कुठेही फिरू शकते. पहिल्यासारखं सिनेमा पाहायला जाऊ शकते. रोज रोजचं तेच आयुष्य जगून खूप कंटाळा आला होता. लवकर उठा, नवऱ्यासाठी डब्बा बनवा. ते ऑफिस मधून आले की वेळेवर घरी त्यांच्यासाठी चहा करा. माझं काही स्वतःच मतच नव्हतं. आजपासून सगळं संपलं. तिने तो फोन तिच्या मैत्रिणीला केलेला असतो. ती बोलते, तू ये, आमच्या घराजवळ किराणा दुकान आहे तिथे. आज आपण निवांत गप्पा मारू. हे ऐकून राजच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला खूप वाईट वाटतं. मला माझ्यासाठी हे सगळं ती प्रेमाने करत होती. पण ती तर कसली निघाली. त्याचे तर तिचं वागणं पाहून डोळेच भरून येतात. जाताना तिने त्या कागदाच्या मागे काहीतरी लिहून ठेवलेलं असतं. तो डोळे पुसत जातो व कागद बघतो. त्याच्या डोळ्यातलं पाणी एकदम गायब होतं. त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. तो खूप खुश होतो. त्यात तिने लिहिलेलं असतं, प्रिय नवरोबा, तुमचे दरवाजाच्या मागे सतत डोकावून बघत होता ते सरळ दिसत होतं. जरा नीट तर लपायचं ना. आणि हो, तुम्हीच माझे सर्व काही आहात. मी तुमच्यासाठी जे करते ते खूप प्रेमाने आणि मनापासून करते. तुम्ही लवकर फ्रेश व्हा. घरातील दूध संपलं होतं. घेऊन यायचं माझ्या लक्षात नव्हतं. तेच घ्यायला आले मी परत. आले की दोघं मिळून छान चहा पिऊ. राज विचार करतो, मी तिची गंमत करायला गेलो पण तिनेच माझी गंमत केली व हसत फ्रेश होण्यासाठी जातो.